नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर आज मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आली आहे, तो म्हणजे धनतेरसच्या दिवशी आपल्याला काय काय उपाय करायचे आहेत आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं आहे। पण त्याआधी हा व्हिडिओ च्या वेळी विशेष सूचना ऐका, व्हिडिओ बघायचा त्यांनी पुढे बघा। पण पहिली सूचना, आज माझा ऑनलाईन काम करायचा शेवटचा दिवस आहे। उद्यापासून वरचा नंबर बंद राहील। मी माझी परीक्षा आहे, माझा अभ्यास आहे, माझी घराची साफसफाई आहे, माझी दिवाळी आहे, त्यामुळे उद्यापासून कोणत्याही प्रकारच्या ऑर्डरना स्वीकारणारे मी ना देणारे। त्यामुळे आज तुमची जबाबदारी आहे की दिवसभर हाय करून आपले नंबर वरती घ्या। प्लीज या लोकांनी वरती घ्या ज्यांना मी मेसेज केलेला नाहीये, तुमचं कुरिअर करत आहे। हा मेसेज केला त्या कोणीही आपली ऑर्डर वर घेऊ नका, सगळ्यांना मी कुरिअर पाठवलेले आहेत। विश्वास ठेवा, सगळ्यांना कुरिअर पाठवलेले आहेत। ज्यांना ऑर्डर राहिली आहे आणि माझा पण मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला नाहीये की कुरिअर केला आहे, या सगळ्यांनी दिवसभर प्रयत्न करा आणि हाय नंबर करून वरती घ्या। माझं दिवसभर काम जास्तीत जास्त ज्यांनी पावले घेतली आहेत त्या लोकांसाठी अतिशय गरजेचं आहे। पावलांचं बुकिंग खूप प्रमाणात झालं, त्यामुळे फक्त पावलांचं काही थोडेफार राहिलेली आहेत पावलं तुमची, ती आज करणार आहे मी। तर ज्यांचं काहीही राहिलेलं असो, तुम्ही मला पैसे दिलेले आहेत 4 तारखेच्या आधी आणि तुमचं काही राहिलं आहे तर जरूर हाय करून नंबर वरती घ्या। जबाबदारी तुमची आहे, ताई तुमची आहे। किती कमी त्रासात मला पटपट सगळं करता येईल हे तुम्ही बघा। दुसरी गोष्ट, प्लीज कुणीही अडगेपणा करू नका। कशासाठी? तर नंबर देण्यासाठी किंवा कोणापाशी फ्री गिफ्ट पोहोचले नाही त्यासाठी। खरोखर मी काही तुमची फ्री गिफ्ट विसरलेली आहे, मला मान्य आहे, मी विसरले आहे तुम्हाला द्यायला। पण ते म्हणजे त्यावेळी ऑफर मध्ये एवढा मोठा लॉट झाला की माझ्याकडे होतं ते ऑफर मधलं मटेरियल संपून गेलं। तर मी दिवाळी झाल्यावर तुम्हाला ऑफर मधल्या ज्या गोष्टी मिळाल्या नाहीयेत, आणि ऑफर म्हणजे मी ज्या माझ्याकडे तारखा आहेत सगळ्या, मी ज्या तारखेला ज्या वेळेत 1 ते 3 अशी ऑफर ठेवलेली त्या वेळेत ज्यांनी पैसे पे केले आहेत त्यांनाच फक्त ऑफर मिळणार आहे। ज्यांनी त्या वेळेत ज्या वेळेत पैसे पे केले नाहीये आणि ऑफर मध्ये म्हणत असाल तर त्यांना ती ऑफर नाहीये। दुसरी गोष्ट, सगळ्यांना मी माझ्याकडनं होईल ते फ्री गिफ्ट दिलेलं आहे। तुम्हाला ते फ्री गिफ्ट कसं वापरायचं नाही कळलं तर दिवाळीनंतर ज्यावेळी मी व्हिडिओवर येईल त्यावेळी किंवा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला मला विचारा। फक्त आज एक लक्षात ठेवा, उद्या सकाळी हा नंबर चालू नाही। उद्या मी संपूर्ण काम बंद करणार आहे, त्यामुळं आज आपला नंबर संध्याकाळपर्यंत हाय करून वर घेऊन आपापल्या ऑर्डर पूर्ण करा। कोणत्याही फालतू गोष्टींना किंवा कोणत्याही वेगळ्या अडचणींना माझ्याकडे आता उत्तर नाही। माझं एकच ध्येय आहे, माझ्या परिवाराच्या प्रत्येकाकडे पोटली पावलं पोचलीच पाहिजेत। त्यामुळे सगळ्यांनी मिळून मला मदत करा आणि सगळ्यांनी युनिव्हर्सला सांगा की सगळ्या छोटीशी आशाच्या परिवाराकडे सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या पोहोचल्या लक्ष्मीपूजनाला धनतेरस पर्यंत। हे सगळ्यांनी आपल्या युनिव्हर्सला सांगा, एकीचं बळ असतं। सगळेजणांनी कुणीही त्रास देऊ नका। ताई थोडी चिडली कुणावर तर गैरसमज करून घेऊ नका, कारण 1000-500 लोकांना तोंड देता देता शेवटी माझा पण मेंदू कधी कधी सटकतो, तर वाईट वाटून घेऊ नका। ताई तुमचीच आहे, ओरडणार तुमच्यावर नाही तर कुणावर ओरडणार आहे, हे सगळं लक्षात ठेवा। आणि आता व्हिडिओला सुरुवात करूया, ते म्हणजे धनतेरसला। तर धनतेरस या दिवशी, धनत्रयोदशी या दिवशी येत आहे 10 तारखेला शुक्रवारी। शुक्रवार माता लक्ष्मीचा दिवस, धन्वंतरीची पूजा ही सगळ्यांनी करायचीच आहे। धन्वंतरी पूजा करून, धन्वंतरीचा फोटोची पूजा ही फक्त डॉक्टर लोक करतात असं नाही, तर आपण सुद्धा घरात आणून धन्वंतरीच्या फोटोची पूजा करू शकतो। धन्वंतरीच्या फोटोची पूजा करा, तिच्या समोर आयुर्वेदिक औषधं म्हणजे त्रिफळा चूर्ण, अजून कोणतेही चूर्ण तुमच्या घरी असतील किंवा आवळा, दालचिनी, या गोष्टी तिला नैवेद्य म्हणून दाखवा। आयुर्वेदिक गोष्टी तिला नैवेद्य म्हणून लागतात। आता त्यानंतर धन्वंतरी माता ही आपल्याला आरोग्य चांगलं देण्याची माता आहे, पण आजकालच्या ह्याच्यामध्ये आपण ॲलोपॅथिक औषधं खातो। मग धन्वंतरीचा आपल्याला कसा आशीर्वाद मिळणार?
तर तरी सुद्धा एका छानशा पॉकेटमध्ये गुंडाळून आपली डेलीची औषधं ही धन्वंतरी मातेसमोर ठेवा, त्याला गंधफूल अक्षदा वहा, धन्वंतरी मातेला सांगा कृपा करून माझं आरोग्य चांगलं राहू दे, मला या गोळ्यांचा लाभ होऊ दे किंवा लवकरात लवकर मी आजारातनं मुक्त होऊन या गोळ्यांपासून माझी सुटका होऊ दे, तुझा आशीर्वाद माझ्या घरावर सगळ्यांवर राहू देत, माझी पोरबाळ सुखी समाधानी आजारापासून मुक्त राहू देत. ही घरातल्या स्त्रीची जबाबदारी आहे, तिने धनलक्ष्मीची पूजा करायची आहे. हे झाली त्याची पूजा. त्याच वेळी धणे त्यासाठीच असतात. आता लक्ष्मी पूजन किंवा धनतेरसला जे लक्ष्मी पूजन आपण करतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय घ्यायचं आहे लक्षात ठेवा. पोटल्या आहेतच, पोचत आहेतच आपल्यापर्यंत, पोटली ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ते झाल्यावर त्याबरोबरच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करणं. मीठ खरेदी करणं सारखा दुसरा लक्ष्मी प्राप्तीचा उपाय नाही. मीठ आणि लक्ष्मी म्हणजे झाडू. झाडू म्हणजे आपण केर काढतो तो झाडू नाही, तर जी जुनी लक्ष्मी असायची ती. जुन्या लक्ष्मी आपण वापरत नाही, तर छोट्या छोट्या लक्ष्मी आता बाजारात मिळत असतात, तर त्या छोट्या लक्ष्मी म्हणजे छोटे झाडू किंवा केरसुणी आपण ज्याला म्हणतो ते तरी विकत आणा, कारण त्यालाच महत्व आहे, बाकी कशाला नाही. त्यामुळे धनतेरस दिवशी तुम्ही काय काय खरेदी करताय त्या खरेदीच्या आधी 1 किलो मीठ खरेदी करा. आणि मी सांगत आहे उपाय आता तुम्हाला की बारीक मीठ खरेदी करा, म्हणजे तुम्हाला पुढचं रिच्युअल करता येतील. तर बारीक मीठ 1 किलो खरेदी करा, केरसुणी खरेदी करा, कॉईन नसतील घरात तर कॉईन खरेदी करा. आणि काय काय तुम्हाला उपाय करायचे आहेत धनतेरसच्या दिवशीचा एक व्हिडिओ आधीच केलाय, पण अजून सांगते तुम्हाला. आपल्या घरात सदैव लक्ष्मी टिकून राहावी त्यासाठी धनतेरसच्या दिवशी जो आपण दिवा लावू देवीला, धनलक्ष्मीला किंवा लक्ष्मी मातेला जो आपण दिवा लावू, तो माझा मिठाचा व्हिडिओ आहे त्याप्रमाणे लावायचा आहे. फक्त तिथं घ्यायचंय आता बारीक मीठ. सगळ्यात मोठी एक पंती घ्या, ती संपूर्ण तुम्ही बारीक मिठानं भरून घ्या. धनत्रयोदशीच्या दिवशी हा दिवा लावायचा आहे, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नाही. धनत्रयोदशीच्या दिवशी सगळ्यात मोठी पंती घ्या, ते गच्च बारीक मिठानं भरून घ्या. त्याच्यावर एक पंती ठेवा, त्यामध्ये लवंगा 2, दालचिनी 2, तुकडे दालचिनीचे करून घातले किंवा पावडर घातली तरी चालेल, आणि वेलची हिरवी 2 आणि शुक्राची काळी वेलची 2 आणि मसाला वेलची, हे सगळं त्यामध्ये घालायचं. एक स्टार फुल ठेवलं तरी सुद्धा चालेल. हे सगळं 2 नंबरच्या पंतीमध्ये घालायचंय. खाली मिठाची पंती आहे, त्याच्यावर छोटी पंती ही मसाल्यानं भरलेली आहे, आणि त्याच्यावर एक छोटी पंती आपल्याला गाईच्या तुपाच्या दिव्याची लावायची आहे. तर हा असा तिहेरी दिवा तुम्ही लक्ष्मीला धनतेरस दिवशी लावायचा आहे. त्यानंतर ते मीठ काचेच्या बरणीत भरून ठेवून आपल्याला खायला वापरायचं आहे. मीठ ते संपेपर्यंत ते मीठ कुठं पाण्यात गेलं ते मीठ कुठं पाण्यात गेलं, वाहून गेलं, त्यानं हात धुतला, या कोणत्याही गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. दिव्यातलं मीठ सगळ्यात पहिल्यांदा वापरायचं. मातीच्या पंतीतनं काढल्यावर काचेच्या चिनी मातीच्या बरणीतच ठेवायचं. या गोष्टी लक्षात घ्या. त्यात 2 लवंगा, त्या मसाल्यातल्या 2 लवंगा त्याच्यामध्ये घाला, वेलची चहा पावडर मध्ये घाला. बाकीच्या ज्या आहेत पावडर्स, आपली सिनेमन पावडर राहील किंवा स्टिक राहील ते सुद्धा तुम्ही मसाल्याच्या डब्यात घाला किंवा चहामध्ये थोडी थोडी कुटून सगळ्यांनी घरात त्याचा प्रसाद म्हणून वापरून टाका. तुपाचा दिवा त्याचा तो जळून जाईल. पण हा उपाय पॉवरफुल आहे माता लक्ष्मीला घरात स्थिर करून ठेवण्यासाठी. त्याआधी धनतेरसच्या आधी घराची स्वच्छता ही झालीच पाहिजे. त्यानंतर जेव्हा घरात आपण त्याची पूजा करू, धनलक्ष्मीची पूजा करू, आधी सगळं आपण केर फरशी हे ते उरकून घेऊ. त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर उजव्या हाताला, मी मागं पण हा तुम्हाला सांगितला होता तो, की धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरातनं बाहेर पडल्यावर किंवा घरातनं बाहेर पडल्यावर जी उजवी बाजू येऊ अगर डावी बाजू येऊ, आपल्या फ्लॅट सिस्टीम आहेत, कुणाला कसं जमेल तसं, एखाद्या कागदावर ठेवलं तरी चालेल, डिशमध्ये ठेवलं तरी चालेल, एक अधिकचं चिन्ह किंवा क्रॉस म्हणजे एक मोठा आणि एक छोटा टी आकाराचा, टीला वर जागा सोडायची आणि टी आकाराचा मिठाचा
हे काढायचा, म्हणजे जशी आपण रांगोळीला धरतो तशी अशी एक पट्टी अशी एक पट्टी, हे मिठाचं करायचं, त्याच्यावर 4 लवंगा ठेवायच्या. जी निगेटिव्ह एनर्जी आहे, जी आपल्याला घरामध्ये लक्ष्मी मातेची बहीण तिच्या पाठीपाठी येत असते, अलक्ष्मी आपल्याला माहित आहे, म्हणून मिठाचा दिवा नाही, मीठ तिथं क्रॉसमध्ये ठेवायचंय, त्याच्यावर 4 लवंगा ठेवायच्या. ज्यांना शक्य असेल, ज्यांना विश्वास असेल, त्यांनी अर्धा लिंबू कापून एका लिंबाला हळद, एका लिंबाला कुंकू आणि त्यामध्ये एक एक लवंग हे घालून त्याच्यावरच ठेवायचं आहे. मला वेळ असता तर मी तुम्हाला सगळं करून दाखवलं असतं, पण तरीही तुमच्या लक्षात आलं असेल, मी व्यवस्थित समजावून सांगत आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी करा, ज्यांना शक्य नाही त्यांनी करू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आपल्याला हे मीठ सगळं गोळा करायचं आहे आणि पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. बाहेरनं येणारी निगेटिव्ह एनर्जी आपली सगळी तिथंच थांबणार आहे. आपल्या घरात फक्त आणि फक्त आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीच येणार आहे. हा एक उपाय तुम्ही लक्षात ठेवा. आता धने, मीठ, केरसुनी, हे जे सोनं काहीही तुम्हाला खरेदी करायचंय धनतेरसच्या दिवशी, तर त्याच्यातला मधला दिवस आहे 12:40 ते 1:15. आता एवढ्या वेळात सोन्याच्या दुकानात गर्दी असेल, भांड्याच्या दुकानात गर्दी असेल, कपड्याच्या दुकानात गर्दी असेल, तर साधारण प्रवेश करा, त्यावेळी सुरुवात करा साड्या बघायला, सोनं बघायला. ही मधल्या वेळी जे खरेदी करू शकेल ही अमृत वेळ आहे, तर ही योग्य आहे. पण निदान या वेळामध्ये तरी खरेदी काही ना काही सुरुवात करायची तरी प्रयत्न तुम्ही करा. हे त्या दिवशीचं महत्व आहे. आता दुसरी गोष्ट, धनत्रयोदशीच्या दिवशी करायची सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. आपले लॉकर, आपल्या कपाटाचे लॉकर, आपल्या व्यवसायाचे गल्ले, अजून काय जिथं आपली रोजची कमाई येते, मग ते तुमचं आपण ज्याला फोन पे करतो ते कार्ड का असेना तुमचं, तो सुद्धा आजकाल तुमचा गल्लाच आहे. हे सगळं विशेषतः आपण दागिने ठेवतो, घरातल्या काही मौल्यवान वस्तू ठेवतो, या पोटल्या वगैरे ठेवतो, ह्याच्यासाठी आपला लॉकर मधलं सर्व सामान काढायचं आहे. धनतेरसच्या दिवशी दुपारीच हे काम करा, संध्याकाळचं नाही. सगळं काढायचं आहे. सगळ्यात खाली काय पाहिजे तर लाल कापड पाहिजे. लाल नवा पीस, लाल नवा मखमली कापड, काही तुम्ही आणू शकता. लॉकर तिजोरी स्वच्छ झाडून पुसून घ्यायची आहे. गंगा जलानं त्याला पवित्र करायचं आहे. मग त्याचं स्मजिंग करायचं आहे उदबत्तीनं, धूपबत्तीनं. म्हणजे काय, उदबत्ती धूपबत्ती आपल्याला सगळीकडे दूर होईल तोपर्यंत आपल्या लॉकरमध्ये फिरवायची आहे. म्हणजे निगेटिव्ह एनर्जी जी कुठली असेल ते निघून जाईल. त्यानंतर लाल कापड त्याच्यावर घालून गुलाबाचा स्प्रे, जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय अत्तर कुठलं आहे तर गुलाब. आता अत्तर लावत बसणे इतके वेळ आपल्याकडे नाही, तर गुलाबाच्या सेंटची 1 बॉटल जरूर घ्या आणि संपूर्ण ह्याच्यात गुलाबाचा सेंट मारा. त्यानंतर मागच्या वर्षीच्या ज्यांच्या पोटल्या आहेत त्या पोटल्या त्यांनी बाहेर काढा आणि नवीन पोटली त्या जागी जेव्हा आपण ठेवू तेव्हा जुनी पोटली विसर्जित करून टाका. हेच शास्त्र सांगतं. माझ्याकडे मागच्या वर्षीची पोटली आहे, त्याच्या मागच्या वर्षीची पोटली आहे, त्याचं काय करू तर जसा पैसा, जशा अपेक्षा आपल्या दरवर्षी वाढत जातात तेच प्रमाण पोटलीचं सुद्धा आहे. पोटल्या या दरवर्षी बदलल्याच पाहिजेत. आता लगेच प्रश्न असेल, ताई पावलं दरवर्षी बदलली पाहिजेत का तर नाही. पावलाला परत कधीही रेकी लागत नाही, उलट तुम्ही त्याच्यावर काहीही चार्ज करू शकता, पण पावलं फुटली तर तुम्ही ती बदला. आता दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहे त्या लक्षात ठेवा. पावलांचं जेव्हा तुम्ही पूजन कराल त्यावेळी पावलं आपल्याकडे झाली पाहिजेत. म्हणजे माझ्याकडे आता दाखवायला पण पाऊल नाही राहिलेलं तुम्हाला. बोट जी असतात आपली ती पुढं, म्हणजे पादुका ज्याप्रमाणे आपण ठेवतो, तुम्ही स्वामींच्या बाबांच्या कुणाच्या ठेवत असाल तसं, की ती पाय घालून आपल्याकडे येत आहेत अशी पूजेमध्ये त्यांची मांडणी करायची. त्याला जास्त कुठल्याही प्रकारचं हळदी कुंकू, थोड्याशा लाल अक्षदाने गुलाबाचं फूल वाहा, दुसरं काहीही त्याला करू नका. रेकीनं सिद्ध आहे, दुसरं कुणीतरी घरात येईल त्याच्याकडे बघेल, रेकी कमी होईल, अशा कोणत्याही गोष्टी करू नका. मस्तपैकी गुलाबाच्या पाकळ्यांनी त्यांना झाकून ठेवलं आणि त्याच्यावर आपलं पिरॅमिड ठेवलं तरीही चालेल. पावलांची दिशा ही आपल्याकडे असावी, जणू आपण त्यांना नमस्कार करताना जसं आपली पाय आपले पुढे असतात तसेच त्यांचे ठेवा. ज्यावेळी स्थिर लग्न मी सांगणार आहे, कुठल्या वेळी तुम्हाला ठेवायचं आहे लक्ष्मीची पावलं तिजोरीमध्ये, ते स्थिर लग्न मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला सांगेल.
तर त्यावेळी तिजोरीत ठेवताना, नीट ऐका, तिजोरीत ठेवताना पाय त्यांचे तिजोरीत जाताना झाले पाहिजेत. या प्रकारे तिजोरीत पावलं ठेवायचे. पावलं देव्हाऱ्यात ठेवायची नाहीत. पावलं ती रोज पुजायची, रोज हात लावायची गोष्ट नाही. त्याची रेकी आहे, त्याचं ते काम करत राहणार आहे. त्यामुळं त्याच्यावर तुम्हाला जेव्हा आठवड्यातला एक दिवस ठरवा आपले क्रिस्टल चार्ज करायचेत, आपल्या ब्रेसलेट चार्ज करायचे, त्या दिवशी लॉकरमध्येच त्याला तिथंच ठेवत जा, सकाळी काढून घेऊन जात जा. मुलांच्या हातात देऊ नका, तुटल्या फुटलं खोटं बोलू नका. ताईला सगळं माहीत असतं हे लक्षात ठेवा. मी इथं माझ्या कॉर्डशी तुम्ही जुळलेल्या असता, तुम्हाला तिथं काय चालू आहे हे मला इथं युनिव्हर्स सांगत असतं. त्यामुळे खोटेपणा कुणी करू नका प्लीज. जिथं निगेटिव्ह ऊर्जा जास्त आहे, जी स्वतः स्त्री निगेटिव्ह आहे, तिथं ते फुटणार. तुमच्या घरात निगेटिव्ह ऊर्जा आहे, तुमच्या तिथं ते फुटणार. तर हे 2 महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या धनतेरसच्या दिवशी करायच्या. त्याचप्रमाणे स्टार ऑफ डेव्हिड ज्यांच्यापाशी पोहोचला आहे त्यांची निगेटिव्ह ऊर्जा घरातनं 1000% बाहेर पडणार आहे. स्टार ऑफ डेव्हिड ह्या 11 दिवस लावायच्या कॅन्डल आहेत, पण कॅन्डल महाग आहेत म्हणून कॅन्डलला 11 चिन्ह करा आणि 11 दिवस घरामध्ये जाळा, किंवा 4 करा आत्ता आणि 4ही दिवस घरामध्ये जाळा. कोणत्याही कोपऱ्यात, सगळ्या खोल्यातनं त्यांना तास जळू दे. घरातली संपूर्ण निगेटिव्ह ऊर्जा खेचून जाळून टाकायचं काम स्टार ऑफ डेव्हिडची कॅन्डल करत असते. त्यामुळे हेही काम आपल्याला धनतेरसपासून 3-4 दिवस करायचं आहे. आता आपली हे चालली होती तिजोरी. तिजोरी मधलं सगळं सामान बाहेर काढा, त्याच्यामध्ये लाल कापड घाला, दागिने एकतर तुम्ही पॉलिश करा, स्वच्छ करा, काही करा. सर्व दागिने आपले पिवळ्या कापडामध्ये असावेत. म्हणजे पिवळं हे गुरुचं आहे, सोनं पण गुरुचंच आहे किंवा विष्णूंचं आहे, त्यामुळे त्याला पिवळं काही ना काही खाली सोनेरी कागद असो, कापड असो, जे असेल ते दागिने ठेवायला कायम पिवळा कपडा वापरावा, म्हणजे वाढतच जातात आपले दागिने. तर दागिने स्वच्छ करा. आता तिजोरीमध्ये खूप कालवा होतोय असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तर ज्या काही आपल्या गोष्टी आहेत, पोटल्या असतील किंवा आता तुम्ही ह्यातले कुठले उपाय कराल, त्यासाठी एक डबा करत जा. एक काचेचा डबा करत जा, बरणी करत जा, नाही तर छोटासा छानचा बॉक्स लाकडी करत जा आणि त्यामध्ये एकत्र सगळं घालून कोपऱ्यात ठेवायचं आहे. त्यानंतर तिजोरीमध्ये लक्ष्मी, गणेश, विष्णू आणि असेल तर सरस्वती यांचा फोटो असणं अत्यंत गरजेचं आहे. एवढूच का स्टिकर असं ना, पण त्यांची स्थापना तिथं झाली पाहिजे. त्यामुळे मागच्या वर्षीचा काढून टाका, या वर्षीचा तिथं मस्तपैकी फोटो लावा आणि सगळं स्वच्छ करा. दागिने वेगळे, उपायांची बॉक्स वेगळा, पैसे ठेवायचा बॉक्स वेगळा किंवा कार्ड बिर्ड काय आपला असेल ते ठेवायचा बॉक्स वेगळा. आता जिथं अनेक माणसं येऊन फोन पे स्कॅनला तुमच्या करतात, त्या स्कॅनला सुद्धा थोडंसं गंगाजलानं धूळबीळ त्याची पुसून स्वच्छ करा. तिथंही त्याला सांगा एखादं फूल वाहिलं त्याला चालेल, कारण याच्यामध्ये काय करणार आहे आपण दुसरं, जिथनं येतोय पैसा तीच लक्ष्मी ना आपली, त्यालाच आपल्याला पूजा केली पाहिजे. त्यामुळं जे व्यापारी स्कॅन वापरतात त्यांनी त्याची सुद्धा स्वच्छता आणि पूजा करा. त्याच्या आधी पण भरपूर सारे उपाय सांगितलेत, आत्ता पण मी खूप सारी माहिती दिली तुम्हाला, की ही माहिती मोठे मोठे थंबनेल आणि मोठे मोठे लोकांचे व्हिडिओ यामध्ये तुम्हाला मिळणार नाही. तर ही माहिती फक्त अनुभवाचीच तुम्हाला मिळू शकते, की एक ताईच ह्या माहिती तुम्हाला देऊ शकते. एवढ्या बारीक बारीक गोष्टींच्या चुका आपल्या घडत असतात ते. तर व्हिडिओ माझे मोठे असले तरी माहिती पूर्ण आहे. त्यामुळं व्हिडिओ जर वाटला कुणाला तर शेअर करा, लाईक करा, छान छान कमेंट करा. सगळ्यांना हॅपी दिवाळी. आणि आज मी शेवटचा दिवस ऑनलाईन आहे हे परत 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 लक्षात ठेवा. उद्या हा नंबर स्विच ऑफ असणार आहे जोवर माझी परीक्षा होत नाही तोवर. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. कशी वाटली तुम्हाला ही छान छान माहिती, ह्याच्या छान छान कमेंट जरूर करा. मी जरूर दिवाळीच्या सुट्टीमध्ये प्रत्येक कमेंट वाचेल आणि सगळ्यांना उत्तरं देईन. तर चला, टाटा, बाय बाय.